नमस्कार, माझे नाव स्वरांजली अमोलनाळे. सशस्त्र राशीसारखे तेजस्वी ज्ञान, गंगेसारखी पवित्र माता, निसर्ग निर्माता आणि इथे उपस्थित मान्यवर यांना माझा विनम्र प्रणाम. आज 15 ऑगस्ट 1947 ला आपली भारत माता इंग्रजांच्या बेडीतून मुक्त झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत आपल्या देशाने सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तंत्र क्षेत्रात खूप प्रगती केली. 33 कोटी जनता होती माझ्या देशाची. गांधीजींच्या चळवळीच्या चळवळीत ही 33 कोटी जनता सहभागी झाली होती. एक ध्येय होतं डोळ्यासमोर, स्वातंत्र्य हवं, स्वातंत्र्य हवं, स्वराज्य हवं. घर, दार, दरबार, संपत्ती, साधन सगळं कुर्बान करून टाकले या माझ्या देशातल्या जनतेनं. का? आपलं स्वातंत्र्य येईल, आपलं स्वराज्य येईल, मग सुखाचे दिवस सुरू होतील. याच्याही पलीकडे आम्ही स्वातंत्र्यात जन्माला आलो. ज्या माणसाला पारतंत्र्याची जर जाणवत नाही त्या माणसाला स्वातंत्र्याची किंमत कळत नाही. ज्या माणसाला स्वातंत्र्याची किंमत कळत नाही त्या माणसाला स्वातंत्र्य म्हणजे स्वैराज चार वाटायला लागलाय. नको नको ते घडायला लागले. पोपट तयार केलेत आम्ही प्रतिज्ञा म्हणणारे. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. रस्त्यात अपघात झालेला असतो, रक्तात तडफडत असतं ते, आम्ही शेजारून जातो, चूचू करतो आणि पुढे निघून जातो. इतर वेळी छाती काढून सांगतो भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग बांधवच तडफडत होता तिथं? होय, बांधवच होता. नुसतं बोलून काय होतं? काय केलं आम्ही देशाबद्दल? किती प्रेम दिसतं. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच. आज आळंदीला गेलं तर ज्ञानेश्वरांच्या पादुकावर प्रकाशाचा लखलखाट दिसेल, पण ज्ञानाचा प्रकाश देणारे ज्ञानोबा तिथं दिसत नाहीत. देहूची इंद्रायणी आजही संत वाटते, पण इंद्रायणीच्या काठावर अमृतवाणी फुलवणारा माझा तुकोबा तिथं दिसत नाही. एक फुटकं गाडगं आणि झाडू एवढी ज्याची इष्टेट, पण गावागावाला स्वच्छतेची श्रीमंती पुरवणारे संत गाडगे बाबा कुठल्या गावात दिसत नाही. राजे महाराजे भरपूर झाले, पण रयतेच्या डोक्यावर सुखाचे छत्र ठेवणारा राजा शिवाजी कुठे दिसत नाही. माझ्या देशातली पोरं अमेरिका, चीन, रशियाला भरपूर जातात, पण माझ्या भारतीय धर्म संस्कृतीची पताका अमेरिकेतल्या शिकागो येथे नेहून फडकवणारा स्वामी विवेकानंद कुठल्या विमानात दिसत नाही. पक्षनेते खूप झाले, पण हसत हसत फाशीवर चढणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव कुठे देशात दिसत नाहीत. पण भगतसिंग, सुखदेव, राजगुरू कुठे देशात दिसत नाहीत. वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका, वाईट बघू नका असे सांगणारे बाप भरपूर दिसतील. वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका, वाईट बघू नका असे सांगणारे बाप भरपूर दिसतील, पण परदेशी वस्तू नकोच असे म्हणणारे माझे बापूजी कुठं देशात दिसत नाहीत. असे म्हणणारे माझे बापूजी कुठं देशात दिसत नाही. याचं दुःख वाटतं आम्हाला. यात तुमचा माझा दोष नाही. या नव्या काळात, या नव्या दिशेकडे झेपवण्याचे सामर्थ्य या नव्या पिढीत रुजवायला हवं. शेवटी मी एवढंच म्हणेन, महकती हुई जमीने आस्था हुआ आसमान है, महकती हुई जमीने आस्था हुआ आसमान है, गर्व से कहेंगे हम भारत देश महान है, गर्व से कहेंगे हम भारत देश महान है. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.